मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे माढा आणि करमाळा या तालुक्याला महापुराचा जबर फटका बसलाय। इतिहासात पहिल्यांदाच सीना नदीला पूर आल्यानं इथं अतोनात नुकसान झालंय। या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बळीराजाच्या बांधावर पोहोचले। पाहुयात या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा विशेष रिपोर्ट। इतिहासात पहिल्यांदाच सीना नदीला पूर, माढा करमाळा तालुक्याला महापुराचा फटका। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर। मराठवाड्यातल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातनं वाहणाऱ्या सीना नदीला इतिहासात पहिल्यांदाच महापूर आलाय। सीना नदीचं पाणी थेट शेतकऱ्यांच्या शिवारातच शिरल्यानं एकच गोंधळ उडालाय। फक्त शेती पिकाचंच नाही तर पशुधन सुद्धा यात वाहून गेलंय, तर नदीकाठच्या शेतीतून माती सुद्धा वाहून गेलेली आहे। या महापुराशी संघर्ष करत असलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत नियमांच्या बाहेर जाऊन मदत करण्याचं आश्वासन दिलंय। तर अजित पवारांनी करमाळा तालुक्यातल्या संगोबा ते परांडा या सीना नदीवरच्या मार्गावर तत्काळ मोठा पूल उभारण्याचे आदेश प्रशासनाला दिले। शासनाने हा निर्णय केलेला आहे की कुठलेही अधिकचे निकष न लावता आणि कुठे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे। केवळ नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत होईल, शेतमजुरांना मदत होईल अशा पद्धतीनं मदत करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत। या सगळ्यांना जोडणारा ब्रिज हा परत कधी पाऊस पडला तरी तो पाण्यामध्ये जाता कामा नये म्हणून इथं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होत्या, त्या आमच्या रहाणे म्हणून चीफ इंजिनियर, त्यांच्याच अंडर पुणे विभागाचं ते काम आहे। मी त्यांनाही सांगितलं, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सांगितलं कशा पद्धतीने ब्रिज करायचा आणि तो ब्रिज केल्यावर मराठवाडा आणि आमचा पश्चिम महाराष्ट्र ह्याला जोडणारा हा जो काही दुवा आहे तो ह्या ब्रिजच्या निमित्तानं आपल्याला साधता येईल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्यावर मात्र दारफळ सीना गावातील पूरग्रस्तांनी संताप व्यक्त केलाय। सरकारचं आश्वासन खोटं असल्याचं गावातील तरुण म्हणतायत, तर काही संतप्त पूरग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय। पाण्याने काही राहिलं नाही, घर पडलंय, घरात काहीच राहिलं नाही, पाण्यामुळे अनपाणी मिळलं नाही, काय नाही। इथं इतकी वाईट परिस्थिती झाली ना, ह्या सरकारनं कुणीच दखल घेतलेली नाही। आश्वासने देऊ नका, तुम्ही सत्य तातडीनं पोचवा सगळ्यांपासून। जशी दिवाळीला तुम्ही देऊन उपयोग नाही, तोपर्यंत माणसं जिवंत राहायला पाहिजे। तुम्ही आश्वासने दिली ना तर त्याचा काहीच उपयोग नाही। सांगली कोल्हापूरच्या धर्तीवर इथं मदत करतो असं म्हणले। सांगली कोल्हापूर मध्ये नदीकाठच्या किनारी त्यांनी पूर्ण कर्जमाफी केली, तर कर्जमाफी त्यावेळेस जशी केली त्यावेळेस ते इथं करणार आहेत का याची त्यांनी स्पष्टता पहिल्यांदा पत्रकार परिषद घेऊन करावी। माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याबाबत समाधान व्यक्त केलंय। मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन यामुळे आपल्याला मतदारसंघातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना भरीव मदत मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला। काल आपण बघितलं असेल तर पालकमंत्री आले, काल मिलिटरी आली, त्याचबरोबर हेलिकॉप्टर आलं आणि त्या ठिकाणी लोकांना रेस्क्यू करून बाहेर काढण्याचं काम केलं। दिलासा देण्यानं आधार देण्याचं काम या माध्यमातून झालं। आज मुख्यमंत्री महोदय येऊन गेल्यामुळं माझ्या मतदारसंघातल्या आणि सगळ्याच पूरग्रस्तांना त्या ठिकाणी दिलासा मिळालाय। अचानक आलेल्या या महापुरामुळे शेतकऱ्यांचं आणि नागरिकांचं चारही बाजूंनी नुकसानच झालंय। अशाच नुकसानग्रस्तांना आता अपेक्षा आहे सरकारच्या ठोस मदतीची। सरकार त्यांची ही अपेक्षा पूर्ण करेल का हे आगामी काळात कळेलच। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।